कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्य सरकारने बेबी केअर किट योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे। भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? टेलिग्राम बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवलाय। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी येणार? अमेरिका होर्मुझमधील या जहाजांना VIP पास देणार आहे। BCCIने IPL 2027 ची योजना जाहीर केली आहे। आमिर खानच्या 3 इडियट्सच्या सिक्वेलमध्ये काय असणार? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 19 जून, वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे बेबी केअर किट योजनेची। माता आणि बाल कल्याण अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकारने बेबी केअर किट योजनेसाठी 49 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। या निधीतून अशा किट्सची खरेदी केली जाईल ज्यामध्ये दुसऱ्या गर्भावस्थेत जन्मलेल्या नवजात बालकांसाठी आवश्यक काळजी साहित्य पुरवलं जातं। महिला आणि बाल विकास विभागाच्या या योजनेचा उद्देश नवजात बालकांचं आरोग्य आणि काळजी सुधारणं हा आहे, जेणेकरून गरजू कुटुंबांना थेट लाभ मिळू शकेल। महिला व बाल विकास विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या योजनेचा उद्देश नवजात बालकं आणि मातांना प्राथमिक काळजीसाठी आवश्यक साहित्य पुरवणं हा आहे। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे 2026-27 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमधून वितरण आणि खर्चासाठी 49 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम सामाजिक सुरक्षा आणि कल्याण विभागाच्या बाल कल्याण या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे। 2026-27 या वर्षात या योजनेसाठी एकूण 120 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे भारताला होणारा तेल आणि वायूच्या पुरवठ्याची। इराणसोबत करार झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्वप्रथम होर्मुझ बाहेरील अमेरिकेची नाकेबंदी उठवली जाईल। यानंतर इराणने समुद्रात पेरलेले सुरुंग हटवले जातील। यामुळे होर्मुझ मार्गे भारताला होणारा तेल आणि वायूचा सामान्य पुरवठा कधी पूर्ववत होईल हा प्रश्न निर्माण होतो। भारताला त्याच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 46% तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मिळतं। भारताच्या LNG आयातीचा एक मोठा भाग कतारकडून येतो, जो देश देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच वायूचा पुरवठा करतो। कतारने रास लाफानमधून गॅस निर्यातीची प्रक्रिया सुरू केली आहे। या उद्देशासाठी पर्शियन आखातातील तेल टँकर्सना रास लाफान येथे बोलावण्यात आलंय। 60 दिवसांच्या आत गॅस पुरवठा सामान्य करण्याचं कतारचं उद्दिष्ट आहे। याचा अर्थ असा की 60 दिवसानंतर कतार युद्धापूर्वीच्या पातळीपर्यंत गॅस पुरवठा पुन्हा सुरू करू शकेल। व्हाईट हाऊसच्या अहवालात म्हटलंय की होर्मुझच्या सामुद्रधुनीखालील प्रत्येक मीटरमध्ये 1 किलोग्रॅम स्फोटकं पुरली आहेत। हा परिसर साफ करण्यासाठी 6 महिने लागू शकतात। याचा अर्थ होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे साफ करण्यासाठी 180 दिवस लागतील। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्मची। आगामी नीट UG पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील तात्पुरत्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला। उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना सायंकाळी 7 वाजेपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितलंय। पुनर्परीक्षेच्या आयोजनासंदर्भात चिंता व्यक्त करत केंद्र सरकारने भारतातील या प्लॅटफॉर्मच्या सेवांवर 22 जूनपर्यंत बंदी घातल्यानंतर 2 दिवसांनी हा निर्णय घेण्यात आलाय। सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सांगितलं की बेकायदेशीर आणि संशयास्पद चॅनलवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय उपाययोजना कराव्यात अशी मागणी ते टेलिग्राम मेसेजिंग ॲपकडे वारंवार करत आहेत।
भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणात काहीही करण्यात आलेलं नाही. 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर 16 जून रोजी जाहीर केलेल्या टेलिग्रामवरील तात्पुरत्या बंदीची गरज मेहता यांनी वास्तुशास्त्रीय त्रुटींचा हवाला देत समर्थनार्थ मांडली. पॉडकास्टची चौथी बातमी आहे PM किसान योजनेची. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित करतील. या प्रसंगी देशभरातील 94.4 दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 18,880 कोटी रुपये हस्तांतरित केले जातील. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे त्यांना शेती खर्चासाठी मदत होईल. त्यांच्या उत्पन्नाची सुरक्षा अधिक मजबूत होईल. पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान या हप्त्याचं वितरण करतील. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे होर्मुझ सामुद्रधुनीची. इराणसोबत झालेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील करारानंतर अमेरिकेने पर्शियन आखातात अडकलेल्या जहाजांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. पर्शियन आखातात 500 जहाजं आणि 200 तेलवाहू जहाजं अडकली आहेत. या जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने VIP पास जारी केलेत. अमेरिकेने सर्व जहाज मालकांना या पासबद्दल माहिती दिली आहे. अमेरिकी सैन्य होर्मुझमधून VIP पास घेऊन जाणाऱ्या जहाजांना सुरक्षितपणे संरक्षण देईल. अमेरिकेने होर्मुझच्या बाहेर 10,000 सैनिक तैनात केलेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. BCCIने IPL 2027 साठी आपल्या योजना जाहीर केल्या आहेत, ज्यानुसार 20वा हंगाम थोडा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. BCCIने 10 मार्च ते 15 मे दरम्यान IPL 2027 आयोजित करण्याची योजना आखली आहे. लवकर सुरुवात करण्यामागे हवामान हे कारण असल्याचं BCCIने सांगितलंय. BCCIच्या मते यामुळे खेळाडूंना तीव्र उष्णता आणि कडक उन्हापासून दिलासा मिळेल. भारतीय क्रिकेट बोर्डाने असंही म्हटलंय की IPL 2027 मध्ये सामन्यांची संख्या वाढवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे 3 इडियट्सच्या सिक्वेलची. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा 2009 सालचा चित्रपट 3 इडियट्स प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला होता. समीक्षकांनीही चित्रपटाची प्रशंसा केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. याच्या सिक्वेलवर म्हणजेच दुसऱ्या भागावर गेल्या काही काळापासून काम सुरू आहे. या चित्रपटात आमिर खान, R माधवन आणि शर्मन जोशी ही त्रिमूर्ती पुन्हा एकदा दिसणार आहे. राजकुमार हिरानी म्हणतात की पहिल्या भागाप्रमाणेच यावेळीही चित्रपटात एक सशक्त संदेश असेल. यावेळी चित्रपटाची कथा कॉलेजवर आधारित नसून चित्रपटातील पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करेल. मी अजूनही पटकथेवर काम करतोय. अजून बरेच काम बाकी आहे. ही कथा प्रामुख्याने 15-20 वर्षांनंतर पात्रांच्या आयुष्यात काय घडतं यावर आधारित असेल. ती कॉलेज किंवा त्यासारख्या कोणत्याही गोष्टीबद्दल नाही. आता ती पात्र विवाहित आहेत आणि त्यांना मुलं आहेत. ते मध्यमवयीन संकटातून जात आहेत. त्यामुळे पुढे काय होतं ते पाहावं लागेल. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.